तर आज तव्यामध्ये ना गरमागरम मस्त असं पिठलं बनवलं होतं. तर रात्री मिस्टर गावाला गेले होते, तर म्हटलं चला आज आपल्या आवडीचं मस्त असं गरमागरम पिठलं बनवूया तव्यामध्ये. तर मग मी आईकडे गेली होती पीठ आणायला, कारण माझ्याकडे नव्हतं. मग आईने ते कुळथाचं पीठ दिलं होतं. घरी आल्यावर ना पहिल्यांदा म्हटलं भाकऱ्या बनवून घेते आणि मग त्याच तव्यामध्ये पिठलं बनवते. तर आम्ही लहान होतो ना, आम्ही तिघं भावंडं आहोत. तर ना आईच्या भाकऱ्या झाल्या की आम्ही ना आईला त्याच तव्यामध्ये ना म्हणजे कुळथाचं पिठलं बनवायला सांगायचो, झुणका टाईप. म्हणजे माझ्या आईकडे एक भिडाचा तवा होता, म्हणजे अजूनही आहे. त्याचं खोलगट असं त्याच्यामध्ये मस्त असं आई कुळथाचं पिठलं आणि गरमागरम भाकऱ्या बनवून द्यायच्या चुलीवर, आणि मग तिथेच चुली शेजारीच बनवून ना आई आम्हाला ताटात कुळथाचं पिठलं, नाचणीची किंवा तांदळाची भाकरी द्यायची. खूप छान लागतं तव्यामध्ये बनवलेलं आणि त्याची चव पण खूप भारी असते. आता म्हटलं चला आपणही ट्राय करूया, पण आईच्या हातची चव आपल्याला कुठे. पण बरं झालं होतं, मस्त झालं होतं. मी इथे मस्त नाचणीची भाकरी घेतली होती आणि कुळथाचं म्हणजे पिठलं झुणका टाईप. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतं तव्यामध्ये. कोण असं खातं आवडीने, प्लीज मला सबस्क्राईब करा.